मित्रांनो, आज मी अशाच ठिकाणी आलो आहे जिथे मला पाहूनच आनंद होत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. तर मित्रांनो, मी सांगू केलंय तर मी आलं करणारा फॉरेस्ट. तुम्ही स्कूलमध्ये असताना पिकनिक मध्ये इथं आला असेल ना मित्रांनो. तुम्ही इथं स्कूलच्या पिकनिकला आला असेल आणि तुम्हाला माहिती पण असेल इथे शेकडो जातीच्या वेगळ्या प्रकारचे पक्षी जायला मिळतात आणि मंकी आणि भरपूर प्राण्यांना पण पाहायला मिळणार. तर मित्रांनो, पावसाळ्यातून तुम्हाला हे ठिकाण खूप बघावंसं वाटेल, कारण की तुम्हाला वॉटरफॉल दिसेल, भरपूर काय गोष्टी. मित्रांनो, मी इथे मार्चच्या गरमीमध्ये आलोय, तरी पण मला थंडगार हवेचा अनुभव होत आहे. आजचा व्हिडिओ मी तुमच्या फायद्यासाठी आणलाय. लहान मुलगा समजून स्किप नको करा प्लीज. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तुम्ही कधीतरी विसरून जाता. मित्रांनो, आपण इथे रिसॉर्टमध्ये फिरायला येतो ना, पण एका दिवसामध्ये सुट्टी निघून जाते आणि सर्व मजाच निघून जाते. तर मित्रांनो, तुमचं घर इथेच राहू शकतात तर तुमचं स्वतःचं इथे घर असेल तर करा विचार करा. मित्रांनो, निराश होऊ नका, कारण की फ्युचर होम कंपनी तुम्हाला इथे घर देत आहे. तर तुम्हाला एक जागा दाखवून देतो. इथे प्लॉट अवेलेबल करून देतात घर बांधण्यासाठी. तर तुम्हाला ही जागा दाखवून देतो. तर बघा, इथे प्लॉट डेव्हलप करून देत आहे आणि प्रत्येक प्लॉटला रस्ता आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला कळणाऱ्या किल्ल्याचं दर्शन होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे आल्यावर कन्हार किल्ला रोज बघणार आहे. तुम्ही कधी कन्हार किल्ला बघितला आणि वरती गेलाय का? ही जागा कन्हार किल्ला पर्यंत मुंबई गोवा हायवे पर्यंत जागा कन्हार किल्ल्याची पायथ्याशी आहे आणि मुंबई गोवा हायवे याच्या जवळच आहे. एअरपोर्ट, अटल सेतू, डी-मार्ट, इंटरनॅशनल स्कूल इथून सगळं 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. मित्रांनो, पनवेल स्टेशन पण इथून 15 मिनिटाचा आहे. मित्रांनो बघा, समोर हायवे गारायत जात आहे. इथे आंबा, चिकूची अशी वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. मित्रांनो, चला आता बघूया प्लॉट कसे डेव्हलप होते ते बघूया. अशा प्रकारे पक्का रस्ता हर एक प्लॉटला होणार आहे. मित्रांनो, इथे ऑफिस आहे आणि इथे तुम्हाला ऑफिस मध्ये सगळी माहिती मिळेल. तर चला ऑफिस बघूया. प्लॉट पाहण्यासाठी संपर्क करा. पनवेल ऑफिसला व्हिजिट करा. तुम्हाला प्लॉट दाखवण्यात येईल. अरे कोणतरी
मित्रांनो मला असं वाटतंय की मी राजस्थान मध्ये आलो. तर चला मित्रांनो, मी इथेच थांबतो. अगर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय आणि नमस्ते.